या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। आजच मी आणि जयदीप सर सापशिडी खेळत होतो। ते खेळताना माझ्या लक्षात आलं की आपल्या कंपनीत सुद्धा सापशिडीच खेळली जाते। छोटे छोटे प्रॉफिट करत आपण शिडी चढत जातो आणि मग शेवटी एकच मोठा साप येतो आणि सगळा प्रॉफिट खाऊन जातो। राजेश, सुधीर, आता मी तुम्हाला 24 तासांची मुदत देते। पुढच्या 24 तासात जर का तुम्ही संप मागे नाही घेतलात तर सापशिडीतल्या सापाचं नाव मी जाहीर करेन। काल रात्री काय बोललास मायराला? असतात या जगात काही नमुने असतात। त्यातला एक नमुना आमच्या घरात आहे आणि एक नमुना इथे ऑफिसमध्ये। मायरा नमुना। ईशा, विक्रांत कधी येत आहे? ते फोन नाही उचलत आहेत। मायरा, या कंपनीतला तुझा होल्ड कमी होता का? आय विल टेक केअर ऑफ दॅट, आय प्रॉमिस यू। आय एम शुअर तू करशील। सर, आम्ही तुम्हाला जेवायला वाटते। नको ईशा, मला भूक नाही। काय? मला साईसाहेबांनी बक्षीस दिलं। इकडे दे सर, ते इकडे दे। हा तन्मणी, मीच ईशाला दिला। का दिला ताईसा? तो जसा राजनंदिनीला शोभायचा तसाच ईशालाही शोभेल। प्लीज ईशाला ईशाच राहू दे, तिच्यामध्ये राजनंदिनीला बघू नका। मला असं वाटतंय ईशाला माहितीये सर कुठे आहेत, पण ती आपल्याला सांगत नाहीये। असं कसं असेल मायराजी? आय डोंट नो, मे बी जेलसी। सर कुठे जातात, काय करतात, सरांच्या मीटिंग्स काय आहेत हे सर आपल्याला सांगतात, करेक्ट? मे बी हे तिला आवडत नसेल म्हणून ती आपल्याला सांगत नसेल की सर कुठे गेलेत। मला तर वेगळंच वाटतंय। यामध्ये जालिंदरचं तर हात नसेल। तुम्ही तर सरांचे खूप जुने मित्र आहात ना? हा, म्हणजे आम्ही 20 वर्षांपासून एकमेकांबरोबर आहोत। म्हणजे काम चाललंय एकत्र, मैत्री आहे आमची। हो, म्हणजे तुम्ही सरांबरोबर देवघरे चाळीत राहिला असाल ना? काय म्हणाला? सर, अहो देवघरे चाळ तुम्हाला नक्कीच माहिती असेल। काय? आईसाहेब, आम्ही आत्ताच माय फ्रेंड वहिनीला भेटून आलोय। काय? कशी आहे ती? बरी आहे, डोंट वरी। मी बोलून आलोय तिच्याशी। पण तुम्ही अचानक तिच्या माहेरी कसे काय गेला होता? का म्हणजे मी नाही जाऊ शकत का? मला इच्छा झाली सो मी गेली। सोनिया, मला आत्ता कळतंय तुला तिथेच का जायचं होतं ते। म्हणजे माय फ्रेंड वहिनीने तिच्या आई बाबांना सांगितलं नव्हतं दादा चिडून गेलाय ते। हिला त्यांना अपडेट करायचं होतं। मग 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 त्यात माझं काय चुकलंय? अशा गोष्टी लपवून आहेत ना? अगं, पण तिने जर घरी सांगितलं नव्हतं तर तू कशाला सांगितलंस? घरी न सांगण्यामागे काहीतरी कारण असेल ना तिचं। एक्झॅक्टली, त्यांना टेन्शन येऊ नये हेच ते कारण होतं। पण मग आता सोनिया सांग, तूच सांग ना, काय टेन्शन क्रिएट केलंयस तू तिकडे? मी काय टेन्शन क्रिएट केलंय? जी गोष्ट त्यांना कळायला हवी होती ती मी फक्त जाऊन त्यांना कळवली। ईशा आपल्याच घरातली एक व्यक्ती आहे ना, मग तिच्या घरचे पण आपलेच आहेत ना, त्यांच्यापासून काय लपवायचं? आणि समजा हीच गोष्ट त्यांना उद्या बाहेरच्यांकडून कळली तर त्यांचं काय मत होईल आपल्याबद्दल? सो मला वाटलं की तिच्या आई बाबांना आपल्याकडून ही गोष्ट कळायला हवी होती, सो मी सांगितली। मला जे वाटलं ते मी केलं। बट एनिवे, मी जे काही करेन ना त्यामध्ये तुम्हाला फक्त मिस्टेक्सच दिसणार आहेत। आय कांट हेल्प इट। आत्ता मला कळलं, याच टेन्शनमुळे तुमचं डोकं दुखतंय ना? आईसाहेब, तुम्ही टेन्शन नका घेऊ।
माय फ्रेंड वहिनीने खूप छान सांभाळून घेतली सिच्युएशन. काय केलं तिनं? तिने खरं काय ते सांगितलं तिच्या आईबाबांना आणि म्हणाली की मी स्वतःमध्ये सुधारणा करेन, म्हणजे पुढच्या वेळी ते मला सांगून जातील. ती दादावर चिडली पण नाही आणि तिने त्याला दोषही नाही दिला. खरंच वयाच्या मनानं किती समज आहे या मुलीला. आपली राजनंदिनी सुद्धा अशीच होती. कुठल्याही प्रॉब्लेम्सची जबाबदारी स्वतःवर घ्यायची, कधी कुणाला दोष द्यायची नाही. ईशा सुद्धा अगदी तिच्यासारखंच वागते. हो ना, मग आता सर्व टेन्शन काढून टाका, म्हणजे तुमचं डोकं दुखायचं आपोआपच थांबेल. येस मंदा, यावर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. सोल्युशन? डोंट वरी मंदा, खर्चिक नाही. आय थिंक तू आईसाहेबांसाठी एक मस्त कॉफी कर, जाईल त्यांचं टेन्शन. हो चालेल, लगेच आणते. तू सांगितलेल्या स्टोरी प्रमाणे विक्रांत सरांचं तुझ्यावर प्रेम आहे, हा कौल सुद्धा तुला बाप्पाच्या देवळातच मिळाला. सर आता इथे नाहीयेत मला मंदिरात भेटायला. मग आता अशा परिस्थितीत तू कुठे जायला हवं? गणपती बाप्पाच्या मंदिरात. देवा, सरांना सुखरूप ठेव आणि लवकर परत आण. ईशा, सर आम्ही आता बाहेर जातो. हा, आम्ही गेलो की तू समजा साहित्य घेऊन देवळाच्या पाठी ये. आणि तो पप्प्या तिकडे समधी माणसं गोळा करून बसला असेल. आम्ही निघतो पुढे. तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. सकाळच्याला वाचल्या, आता नाही वाचल्या. तुम्ही वाटायला आणलेलं सगळं सामान माझ्याकडे. हो वहिनी, त्याला रानाला जाऊन सांगूया सगळं, त्याशिवाय सुधारायची नाही. हे बहुतेक आमच्या गावाच्या बाहेरच उभे होते, का त्यांना रस्ता माहित नव्हता. मग ते कशा बरोबर माझ्या घरी आले? बरोबर आहे. तुम्ही कुठे होते तेव्हा? मी स्टेशनवर बसलो. किती वेळ होता स्टेशनवर? आणि जेवण बनवलं. आणि तू हे घरी जेवताय? आम्ही जेवण बनवलं. तुम्ही तिकडे वडापाव स्टेशनवर? नायगाव स्टेशन. माफ करा मला, तुम्हाला जसं बोललो तसं तिला तिच्या हक्काचं काहीच देऊ शकलो नाही. मी द्यायचा प्रयत्न केला, पण त्याचे परिणाम एवढे भयंकर होतील असं वाटलंच नव्हतं मला. नाना, मी तुम्हाला एवढी खात्री नक्की देतो, तिचं भविष्य सुरक्षित व्हावं ना, मी काय ना काहीतरी करीन आणि लवकरच करीन. ओ टॅक्सी ड्रायव्हर, जरा बाहेर येता का? चना, तुझे मिस्टर टॅक्सी चालवतात? गो गर्ल्स. नो, डोंट लीव मी. कॅरी, व्हाय डिड यू लाय टू मी? खोटं का बोललास तू? यार तू टॅक्सी चालवतोस? मी नाही राहू शकत तुझ्या बरोबर. यू आर सच अ बिग चीट अँड अ लायर. शनाया प्लीज, तू शनाया तू प्लीज यार, मला एकदम ती जा म्हणाली ना. एक मिनिट, जस्ट गेट आउट. तुम्ही मला जस्ट गेट आउट. गेट आउट. थांब. ती दुसरी बायको शनाया पेटाड. तू टॅक्सी चालवते ना म्हणून गेली तुला सोडून. आई काही सोडून बिडून गेलेली नाही, कळलं ना? शनाया फक्त चिडलीये माझ्यावर, ओके? आणि येणार आहे ती, परत येणार आहे. मला विश्वास आहे शनायावर. अण्णांच्या हट्टापायी माधवा घर सोडू लागला आणि आता ह्यांच्या हट्टासाठी मी लगीन करायचं. ही गडी असं या घरातलं, आणि बायको गौऱ्या थापणारी. अंगा अण्णा अंगा गड्यांची कोण वरात काढत नाही, त्यांना राबवतात. मी नाही काढू देणार बाबा. काय म्हणत होतस? सोडा ते का, सोडा. गपराव, एक हातून निसटलो यो पण पावलावर पाऊल ठेवणार असतात तर जीवानिशीच आहेत. काय सांगत होतास? वरात नको? अरे अण्णा नायकाची इज्जत तुझ्या जीवापेक्षा मोठी हाय. कोण असस तू? गडी म्हणवतस ना? मग गड्यांनी फक्त ऐकायचं, कळलं? आज की परिस्थिति में शंभू राजे के अलावा हमारा कोई दूसरा आश्रय स्थान है ही नहीं। लेकिन आप एक बात भूल रहे हैं। वो कौन सी बात है शहजादे? हमें हिंदुस्तान का शहंशाह घोषित कर दिया गया और यहाँ संभा तो राजा भी नहीं बना। शंभू राजे का मंच का आरोहण हो चुका है। अब किसी भी वक्त
उनकी ताजपोशी हो सकती है। राज्याभिषेकाची जरूरत आपल्यापेक्षा स्वराज्याला जास्त आहे। बघू कशात बघायचं ते बघा, पण मला विचाराल तर राज्याभिषेकाच्या दर्पणात बघा।